ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची आज बैठक आहे। समितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही बैठक बोलावली आहे। मंत्री छगन भुजबळ यांच्या दालनामध्ये दुपारी 1:30 वाजता बैठक आहे। ओबीसी समाजासंदर्भात महत्त्वाचे निर्णय यामध्ये होण्याची शक्यता आहे। चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही बैठक बोलावलेली आहे आणि महत्त्वाचे निर्णय या बैठकीमध्ये होण्याची शक्यता आहे। छगन भुजबळ यांच्या दालनामध्ये दुपारी 1:30 वाजता ही बैठक चंद्रशेखर बावनकुळे यांनी बोलावली आहे। आणखी तपशील घेऊया। प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून। सुशांत, कोण कोण नेमकं बैठकीसाठी उपस्थित असेल आणि कुठले महत्त्वाचे मुद्दे या सगळ्या चर्चेदरम्यान उपस्थित होऊ शकतात? विद्या, आपण जर बघितलं असेल तर मागच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर ओबीसी उपसमितीची बैठक बोलवण्यात आली होती आणि या बैठकीदरम्यान छगन भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केली होती, कारण ज्या पद्धतीने ओबीसींवर अन्याय सुरू आहे असा मुद्दा त्यांनी खऱ्या अर्थाने उपस्थित केला होता आणि भविष्यात गरज वाटली तर कोर्टात देखील जाईल असं देखील त्यांनी म्हणाले होते। त्यानंतर आज पुन्हा एकदा राज्य मंत्रिमंडळाची बैठक आहे आणि या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर 1:30 वाजता ओबीसी उपसमितीची बैठक जी आहे ती चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे आणि या बैठकीला छगन भुजबळ असतील, त्यासोबत या समितीतील इतर ओबीसी नेते जे आहेत ते उपस्थित राहणार आहेत। आपण बघितलं असेल तर राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी असा सुद्धा संघर्ष पाहायला मिळतो। एकीकडे मनोज जरांगे पाटील हे छगन भुजबळ यांना सातत्याने आव्हान देत आहेत, तर छगन भुजबळ हे देखील मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका करत आहेत आणि कुठेतरी त्यांनी मराठा आरक्षणावर जो आहे तो आक्षेप घेतलेला आहे। ओबीसीवर अन्याय होऊ देणार नाही असं देखील त्यांचं म्हणणं आहे। त्यामुळे आजच्या बैठकीत नेमकी काय चर्चा होते आणि छगन भुजबळ आजच्या बैठकीत तसे आक्रमक पाहायला मिळाले होते, तसे आक्रमक आज होतात का हे देखील बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद सगळ्या माहितीसाठी।